कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बियाणे आणि खते कंपन्यांना तंबी दिलेली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक केल्यास फौजदारी गुन्हा दाखल होईल अशा प्रकारची तंबी कोकाटे यांनी दिलेली आहे। कृषी विभागाच्या पथकांकडून दुकानांची तपासणी करण्याचे आदेश देखील कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिले आहेत। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी बियाणे आणि खते कंपन्यांना तंबी दिलेली आहे। शेतकऱ्यांची फसवणूक करार तर फौजदारी गुन्हा दाखल करणार अशा प्रकारचा इशारा देखील कोकाटे यांनी दिला। आमचे पथक ऑलरेडी तयार केलेले आहेत आणि कृषी विभागाकडे क्वालिटी कंट्रोलची एक यंत्रणा आहे। कृषी विभाग त्या यंत्रणेमार्फत सगळ्या ठिकाणी लक्ष ठेवून आहे। त्यामुळे कुठल्याही प्रकारचे बोगस बियाणं किंवा बोगस औषधं खतं सापडली तर त्यावरती डायरेक्ट फौजदारी केस गुन्हा दाखल करायचा आहे। दुसरा कुठल्याही प्रकारचा साधा गुन्हा करायचा नाही। त्यामुळे जर एखाद्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तर त्या कंपनीला भरपाई करून देणं हे बंधनकारक राहणार आहे। त्यामुळे कंपन्यांनी पण याची दखल घ्यायची आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये नुकसान होणार नाही, शेतकऱ्यांचं बोगस बियाणं दिलं जाणार नाही, बोगस खते औषध दिले जाणार नाहीत। याची दखल कृषी सेवा केंद्र चालकांनी घ्यायची आहे आणि त्या कंपन्यांनी पण संबंधित कंपन्यांनी घ्यायची आहे।